जय स्वामीनारायण. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल पल्लवी धांडे. तर जय स्वामीनारायण. तर आज आपल्याला करायची होती ब्लाऊजची कटिंग केलेली होती, तर ती स्टिचिंग करायची होती. तर ब्लाऊज स्टिचिंग करायला घेतली. बॉबिनचा दोरा निघाला होता. बॉबिनचा दोरा पूर्ण पोवून घेतला आणि बसली शिवायला. तर बसली शिवायला. शिवताना मला डास शिवायचा होता. तर डास शिवता शिवता कसा शिवायचा, तर बघा, वरची जी बाजू आहे शोल्डर टच करायचं आणि 3 ते 4 इंचापर्यंत बॅक साईड ही पॅकअप करायची. तर आता कमरपट्टा तयार करायचा आहे. तर कमरपट्टीसाठी आपल्याला लागणार आहे कपडा आणि तोच मी गडपट्टीचा घेतलेला आहे. म्हणजे गड्याचा आकार जो शिल्लक राहिलेला आहे त्याच्यामध्येच मी गडपट्टी तयार करणार आहे, कमरपट्टी तयार करणार आहे. ओके. तर कमरपट्टी तयार करताना आता आपला जो डाच असतो त्या भागावरती बारीक चुन्नट टाकायची असते, जेणेकरून तो भाग पसरल्यानंतर त्याला व्यवस्थित असं पसरवता येतं. तर दाब शिलाई टाकून घेतली. दाब शिलाई टाकल्यानंतर परत फोल्डिंग केली. परत फोल्डिंगसाठी फक्त 0.25 इतकंच घ्यायचं अंतर आणि तिला फोल्ड करायचं. फोल्ड केल्यानंतर तिला अशी फोल्ड करून घ्यायची आणि 5 नंबर धागा याच्यावरती चालवून द्यायचा आणि फक्त एवढं बघायचं की चुडण्या पडल्या नको पाहिजे आणि प्रॉपर करायचं. आता तुम्ही बघू शकता की जे 30 रुपयाचं जे पीस मिळतं त्या 30 रुपयाच्या पीसमध्ये मी ब्लाऊज रेडी केलेला आहे आणि करत आहे. ओके. तर खूप पतला कपडा आहे आणि तो करत आहे, कारण आईला असंच पीस आवडत असतात आणि हे ते गावातल्या बायका अशाच ब्लाऊज घालत असतात बारीक आणि चांगले. म्हणजे कसं टेन्शन नसतं. कॉटनचं बी असलं तर तसंच असतं त्यांचं. अरविंदचा कपडा असतो किंवा आता हा अमर टॉपचा आहे, मी जो घेतलेला आहे तो अमर टॉपचा आहे आणि दुसरा जो शिवणार आहे तो अरविंदचा आहे. ओके. तर असे ब्लाऊजचे पीस असतात. तर बघा, आता कटोरी जॉईन केलेली आहे. डास टाकून घेतलेले होते कटोरीच्या आधी आणि बघा, जेवढी कटोरी तिरपी जाते तेवढी जाऊ द्यायची आणि तसंच तिला शिवत घ्यायची. तर एक कटोरी आपली एक कटोरीचा भाग एकदा शिवताना खाली येतो आणि दुसऱ्यांदा शिवताना वरतून येतो. तर एवढं लक्षात ठेवायचं, म्हणजे समोरासमोर हे छातीचा भाग येत असतो. तर आता आपल्याला याच्यावरती ठेवायचं आहे बॅक साईड ठेवली. तर बॅक साईडचा शोल्डर आणि काखुली जी आहे ती मॅच करून घ्यायची आहे पुढच्या साईडला. ओके. आणि परफेक्ट बसलेला आहे बघा. शोल्डर आणि काखुली हे मॅच करायची आहे. बसते आहे का बरोबर बघून घ्यायचं आणि नाही बसत असली तर ते चुकीचं आहे असं समजून घ्यायचं. तर कमरपट्टीपासून तर शिवलेल्या भागापर्यंत अंतर किती आहे, तर 3.5 इंचाचा आहे आणि 1 इंच आपण त्याच्यावरती एक्स्ट्रा देणार आहे, म्हणून 4.5 इंच. ओके. तर 4.5 मापाची पट्टी आपण तयार करून घेणार आहे. म्हणजे ब्रेसर पट्टीसाठी आपल्याला लागणार आहे 4.5 इंच इकडनं आणि 4.5 इंच तिकडनं. तर असं मी कट करून घेते आहे. कट केल्यानंतर ते आपण ओपन करून घेणार आहे आणि तशाच तिरप्या पट्ट्या ज्या आहे ना त्या गडपट्टीसाठी मी हातोहात कट करून घेणार आहे, कारण नंतर प्रॉब्लेम होतो, त्याच्यासाठी मी आधीच कट करून घेते आहे. ओके. आणि तिरकस पट्ट्या जेवढ्या काढल्या ना तेवढ्या बऱ्या असतात, म्हणजे ब्लाऊजच्या गळ्याला टेन्शन नसतं ज्यावेळेस आपण पायपिंग करत असतो त्यावेळेस. ओके. तर हातोहात व्यवस्थित कट करून घ्यायचं आणि शिवताना सुद्धा ते शिवून घ्यायचं. तर आता आपल्याला शिवायचं आहे फक्त ब्रेसर पट्टी लावून आपली कमरपट्टी तयार करायची आहे. तर ब्रेसर पट्टीसाठी कटोरीचा भाग मी ठेवलेला आहे आतून आणि ब्रेसर पट्टी वरच्या बाजूने आणि खालच्या बाजूने अशी पोंगा बनवून घ्यायचा आहे, जसं सेम पद्धतीने आपण रेग्युलर करत असतो तसं, आणि ओपन करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता की कसं कट टू कट हे येत असतं आणि जे आलेलं एक्स्ट्राचं मार्जिन ते कट करून घ्यायचं आणि प्रॉपर ते व्यवस्थित आहे का बघून घ्यायचं. देन सेकंड टाईम तसंच करायचं आहे. ब्रेसर पट्टीचा जो भाग आहे तो आपल्या कमरपट्टीच्या भागावरती पसरवून द्यायचा आहे आणि तसंच्या तसं डबल खालतून आणि वरतून पट्टी घ्यायची. आतून हा आपला भाग घ्यायचा कटोरीचा आणि त्याला डबल शिलाई देऊन द्यायची आणि ओपन करून घ्यायचा. आता ओपन केल्यानंतर एक्स्ट्राचा जो मार्जिन आहे ते कट करून घ्यायचा आहे आपल्याला. दोन्ही साईडने एक्स्ट्राचा आलेला आहे ते कट करून घेतलेला आहे. आणि बघा, तर वरच्या बाजूनं जी पट्टी लागत असते ती पट्टी मोठी असते, म्हणून मी मोठी पट्टी काढलेली आहे आणि मोठी पट्टीसाठी आपल्याला ती कमी पडत होती, तर मी त्याला डबल मार्जिन लावते आहे, डबल एक्स्ट्राचा कपडा लावते आहे, म्हणजे जेणेकरून ते आखूड पडणार नाही. तर ओके. तर मोठी पट्टी वरच्या बाजूनं म्हणजे जर कधी कटोरीचा गळ्याचा जो भाग आहे तो वरतून जर येत असला तर मोठी पट्टी लावायची
आणि कमरेकडून येत असला तर छोटी पट्टी लावायची. ओके. तर हे पट्टी फोल्ड करून घ्यायची आहे. ही पट्टी असते वाढीव पट्टी, मोठी पट्टी असते ती वाढीव पट्टी असते आणि जे कमरेच्या भागाकडून आता लागणार आहे तिला छोटी पट्टी लावणार आहे. ओके. तुम्हाला समजूनच गेलेलं असेल काय करायचं ते. तर तुम्ही बघू शकता त्याला दाब शिलाई द्यायची आहे. दाब शिलाई दिल्यानंतर त्याला परत फोल्ड करून घ्यायची आहे. ओके. 0.25 इंच इतकी फोल्ड केलेली आहे आणि डबल फोल्ड ही करून घ्यायची आहे. ओके. आणि जे एक्स्ट्राचं मार्जिन आहे ते कट करून घ्यायचं आहे आणि आता तुम्हाला बघायचं आहे की परफेक्ट आणि परफेक्ट आलेली आहे. दोन्ही पट्ट्या लावून जॉईन झालेलं आहे, ते एकदम परफेक्ट आणि परफेक्ट आलेलं आहे. ओके. तर आता आपण करून घेणार आहे शोल्डर टच करून घेणार आहे आणि शोल्डर टच झाल्यानंतर मी आडे उतार थोडंसं जास्तीचं घेणार आहे, जेणेकरून आपला गळा जो आहे तो पडणार नाही. ओके. कधी-कधी काय होतं, की शोल्डर डाऊन खूपच चाललं जातं. तर मग मला थोडंसं आता हा जो गळा आहे थोडासा चौडा पाहिजे होता. तर मी थोडंसं त्याला आकार देऊन चौडा करून घेतलेला आहे आणि मला असाच आवडत असतो पुढचा जो गळा आहे तो थोडासा किंचित हा गोल पाहिजे खाली, जेणेकरून खाली कोणाकोणाचा गळा असा असतो ना, की खूपच लांबलेला असतो, व्यवस्थित नसतो. तर त्याला शेप देऊन तयार करून घ्यायचा असतो. आता बघा एक्स्ट्राचा जे कपडा उरत आहे, तर मी एक्स्ट्राचा कपडा उरत होता. तर आई काय बोलली, की "पल्लवी शिवशील ना तर थोडासा 2-3 मिऱ्या बाहीवरती टाक जो तू तुझे ब्लाउज कसे शिवती तर मला पण तसंच शिव जो." म्हटलं ठीक आहे. तर चुन्या टाकून तिला थोडंसं मी फुगाबाही म्हणून करून दिलेली आहे आणि जो उरलेला आहे तो पॅकअप करून घेतलेला आहे आणि डबल शिलाई कव्हर अप करून घेतलेली आहे. तर बघा आता याला मला असं वाटतं, की तिला बाही जी आहे ती खूप छोटी होईल. तर मी काय केलेलं आहे, बाहीला पट्टी लावून दिलेली आहे. ती पण पट्टी लावलेली आहे, तिरकस पट्टी लावलेली आहे. माझ्याकडे एक्स्ट्राची जी होती तीच लावलेली आहे. तर तुम्ही बघू शकता फिनिशिंग कशी आलेली आहे. देन सेकंड साईडसुद्धा तशीच लावायची आहे. बॅक साईड लावली आणि तिला पूर्ण पॅकअप करत घेतलं आहे. सेंटरवर आल्यानंतर 2-3 मिऱ्या टाकून घेतलेल्या आहे. मिऱ्या टाकल्यानंतर बिलकुल बारीक-बारीक मिऱ्या टाकायच्या आहे सुईच्या साहाय्याने. तर मी सुईचा आधार घेतला आणि सुईच्या साहाय्याने मी प्रॉपर करून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता कट टू कट आलेला आहे मार्जिन. तर डबल शिलाई देऊन द्यायची आहे एक्स्ट्रा मार्जिनला आणि बघू शकता तुम्ही बाही कशी तयार झालेली आहे. एक्स्ट्राची जी पट्टी आहे ती सुद्धा तशीच लावून आपण फोल्ड करून घेणार आहे. दाब शिलाई दिली. दाब शिलाईनंतर तिला परत फोल्ड करून घ्यायची आहे आणि परत फोल्ड करून तिला फक्त 0.25 इंच इतकी फोल्ड करून पॅकअप करून घ्यायची आहे. ओके. आता आपल्याला करायचं आहे फिटिंग. तर फिटिंग करायसाठी आपण घेणार आहे शिदी बाजू घेणार आहे. उलटा भाग जो आहे तो आतमधून ठेवणार आहे आणि ज्या भागामध्ये आपल्याला अगोदर मॅच करून बघायचं, मॅच होत नसलं तर किंचित पाव इंच इतका फरक पडतो तेव्हा शिवून घ्यायचं परत आणि बघू शकता बरोबर फिटिंग आणि फिनिशिंग बरोबर आलेली आहे आणि ज्या भागामध्ये आहे त्या भागामध्ये एक्स्ट्राचं जे मार्जिन आहे ते कट करून घेणार आहे. ओके. एक्स्ट्राचं मार्जिन मी पूर्ण कट करून घेतलेलं आहे आणि त्याला डबल शिलाई मी करणार आहे. ओके. आता आईचे ब्लाउज मी भरपूर दिवस झाले शिवलेले नाहीये आणि ज्यांना ब्लाऊज शिकायचं असेल त्यांनी भुसावळमध्ये जर असलं तर मला नक्की कॉल करा आणि कॉल करून विचारा की ताई तुम्ही शिकवसान का? तर आहे क्लास घ्यायचा चालू आहे, विचार करायचा चालू आहे, की घ्यायचं का नाही, घ्यायचं का नाही त्याच्यामध्येच चालू आहे. कारण घरामध्ये ना भरपूर सामान इतका पॅक होऊन गेलेला आहे पार्लरचा माझा, की आता बस तन्मयचे पप्पा तर खूप त्रासून गेले आहे, की माझ्या मशीन ज्या आहे त्या बाहेरच ठेवलेल्या आहे पोचमध्ये आणि त्या पोचमध्ये त्या मशिनीने ऊन खाल्लं, पाऊस खाल्ला बिचाऱ्या आणि चालूच आहे. बसल्या त्या एका ठिकाणी. आणि खूप वाईट वाटतं जेव्हा त्या मशिनींना मी बघते ना, मला खूप वाईट वाटतं. तर चला बघूया. आता आपल्याला करायचं आहे बॅक साईडसाठी बॅकचा आणि फ्रंटचा जो गळा आहे त्याच्यासाठी बायास पट्ट्या काढायच्या. बायास म्हणजे तिरकस पट्ट्या काढायच्या आहे. तर तिरकस पट्टी काढली तर तिला अगोदर बघून घ्यायचं की हे तिरपी आहे का? हे बघा, आपण जेव्हा तिला ताणतो ना तर त्यावेळेस ती सरळ आली पाहिजे. आता मी 3 शिलाया मारल्या तरी पण ती सरळ होत नव्हती. आता बघा 4थ्या शिलाईला ती बरोबर सरळ झाली. ओके. आणि हे बघा आता ही पण तशीच आहे सरळ बसली, बरोबर सरळ बसली तर मी तिला शिलाई टाकून घेतली आणि बरोबर झाली. आता बघा
आता 3-4 पट्ट्या जॉईन केलेल्या आहे छोट्या-छोट्या कारण 80 सेंटीमीटर कपडा म्हटलं म्हणजे 80 आणि 70 सेंटीमीटरमध्ये ब्लाऊज होतच नाही व्यवस्थित. पण ते कसं तरी आम्हाला करावं लागतं. तर तुम्हाला प्लीज विनंती आहे की 1 मीटर कपडा तरी आणत जा आणि अस्तरासाठी सुद्धा 1 मीटर कपडा आणत जा. 20 इंचानं काही फरक नाही पडत. 10 आणि 20 इंचानं काहीच फरक पडत नाही. आता बघा आपण पायपिंग करतो आहे, तर पायपिंग कशी करायची, बायास पट्ट्या सर्व जॉईन करून घेतल्या, त्याला डबल फोल्ड केलं आणि तशाच्या तशा गळा जो आहे ताणून घ्यायचा नाही, पट्टी ताणून घ्यायची आहे आपल्याला. वरची जी पट्टी लावतो आहे बायास पट्ट्यांची ती ताणून घ्यायची आहे. गळ्याचा आकार सुद्धा ताणायचा नाही आहे. ताणला तर तो भाग उलटा होऊन जातो ज्यावेळेस आपण गळ्यावरती लावतो त्यावेळेस. ओके, तर मी आता याच्या ठिकाणी आता बघा थोडंसं चुकलं होतं तर शिलाई उन्हाळून घेतलेली आहे आणि बायास पट्टी अशी व्यवस्थित ठेवलेली आहे. गळ्याचा जसा आकार असतो त्याच्यानुसारच बायास पट्टी ठेवायची असते आणि सरळ सरळ शिलाया करून घ्यायच्या असतात. आणि बघा याला डबल शिलाई सुद्धा करायची आहे आपल्याला. जितकी शिलाई आपण घेतलेली आहे तर बिलकुल मुंगे इतकं अंतर ठेवून बिलकुल आपल्याला डबल शिलाई सेम करायची आहे त्याला. आणि जे आउटर लाईन आहे ती पूर्णचे पूर्ण व्यवस्थित कट करून घ्यायची आहे हातोहात. ओके, तशी मी कट करते बघा. थोडंसं अंतर ठेवून ती कट करून घ्यायची आहे. आणि ह्याच्याशिवाय आपल्या ब्लाऊजला फिनिशिंगच येत नाही. ओके, जर नाही कट केलं तर याचे जे कपडे आहेत, कपडा जो आहे तो बाहेर पडत असतो आणि तो दिसून येतो. ओके, तर बघा अशी फोल्ड करून घ्यायची आहे आणि फोल्ड केल्यानंतर आपल्याला पायपिंगसुद्धा पॅकअप तशीच करायची आहे जशी मी आता करते. बॅक साईडने घ्यायची आणि फक्त टक करून फिनिशिंग करायची आहे. आणि बघा तुम्ही एकदम प्रॉपर आणि प्रॉपर करायचं आहे बघा. आता जसं पट्टी घेतली बॅक साईडला तिला वळवली आणि वळवून तिला व्यवस्थित अशी शिलाईच्या आत आणि कपड्याच्या बाजूला अशी शिलाई द्यायची आहे. जसं मी करत आहे तसंच्या तसं. ओके, तर पायपिंग खूप कठीण असते. जितक्या वेळा तुम्ही शिवाल तितकं तुमच्या हाताखालून प्रॅक्टिस होईल आणि फिनिशिंग बरोबर येत असते. जर तुम्ही काम केलंच नाही तर फिनिशिंग आणि फिटिंग कशी काय येईल. तर भरपूर ब्लाऊज शिवावे लागतात तेव्हा फिनिशिंग ही प्रॉपर होत असते. आणि हे ब्लाऊज माझं शिवून झालं फक्त आणि फक्त अर्ध्या तासामध्ये. खूप कमी वेळ लागतो. हे जे साधे ब्लाऊज आहे शिवायला खूप कमी वेळ लागतो. आणि बघा फिनिशिंग तुम्ही कशी बघू शकता किती छान आलेली आहे. आणि मी लाईव्हमध्ये सुद्धा टाकलेला आहे ब्लाऊज. कटिंग स्टिचिंग टाकलेली आहे लाईव्ह ब्लाऊज साध्या ब्लाऊजची. तर खूप कमी वेळामध्ये ब्लाऊज शिवलं जातं आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि छानपैकी झालेलं आहे. आणि खेडेगावात माझी आई राहते तर आईला असेच ब्लाऊज आवडतात. तर थँक्स फॉर वॉचिंग. जय स्वामीनारायण.